ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या वतीनं नगरमध्ये पहिलं विद्यार्थी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलंय। रविवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या संमेलनाबाबत स्वागताध्यक्ष प्राध्यापक बापू चंदन शिवे यांनी माहिती दिली। अहमदनगरमध्ये पहिले विद्यार्थी साहित्य संमेलन होणार आहे। येत्या 26 तारखेला ते होणार आहे। नगरमधील रहमत सुलतान हॉल या ठिकाणी ते होणार असून विद्यार्थ्यांसाठी प्रथमच नगरमध्ये साहित्य संमेलन अशा पद्धतीचं होताना दिसतंय। या संमेलनाचे अध्यक्ष सचिन माळे आहेत आणि ते शाहीर आहेत। त्यांच्या गाणी कविता हे आपण ऐकत असतात। विशेषतः डाव्या चळवळीशी निगडीत कामगार आणि कष्टकरी यांच्या संदर्भातल्या कविता त्यांनी आणि गाणी त्यांनी लिहिलेली आहेत। याच्यामध्ये त्यांच्या मिसेस ज्या आहेत शीतल साठे याही सहभागी होणार आहेत। त्या कवी संमेलनाच्या अध्यक्ष आहेत। तर हे सगळं साहित्य संमेलन का घेतलं जातं, त्याचा उद्देश काय आहे? तर एकतर सामाजिक परिस्थिती खूप झपाट्याने बदलते, विद्यार्थ्यांचे प्रश्न ऐरणीवर येत आहेत आणि विद्यार्थी विशेषतः माध्यमं आणि बदललेली सांस्कृतिक सामाजिक राजकीय परिस्थिती यांच्या गर्तेमध्ये तो अडकत चाललेला आहे। त्याला चांगलं विचारपीठ, त्याला बोलण्याची संधी हे जरी सामाजिक माध्यमं उपलब्ध करून देत असली तरीसुद्धा त्यांचं एकत्रितकरण एकत्र येऊन त्याच्यावर विचार होणं खूप गरजेचं आहे। विद्यार्थ्यांचे कोणते प्रश्न आहेत आणि मग साहित्य आणि कविता याच्यामधून हे विद्यार्थी आपले कोणत्या पद्धतीचे प्रश्न मांडू इच्छित आहेत या संदर्भात आपण या संमेलनामध्ये चर्चा करणार आहेत। युवकांच्या अनुषंगानं आपण एक परिसंवाद घेतोय। याचबरोबर भगतसिंग आणि आजचा विद्यार्थी याच्यावर परिसंवाद आहे। याचबरोबर निमिंत्रतांचं कवी संमेलन तसंच सध्याचे प्रश्न मांडणाऱ्या तरुणांच्या कविता याही कविता या संमेलनामध्ये सादर होणार आहेत। तर अशा या कवी संमेलनामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आणि नगर जिल्ह्यामध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी आपले विचार घेऊन आणि आपल्या मनामध्ये ही जी बदलाची भूमिका आहे ते घेऊन सहभागी व्हावे, इतरांनाही सहभागी होण्यासाठी विनंती करावी असं मी आपणा सर्वांना आवाहन